बदलापूरच्या अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिलेला आहे। या प्रकरणामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। आता या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याकरता राज्य सरकारने केलेली मागणी फेटाळण्यात आलेली आहे। विरारमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। एकता पार्क्सवाले इमारतीजवळ रामनवमीच्या यात्रेवर अंडी मारल्याचा आरोप रामभक्तांनी केलेला आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं, तर एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाचा फटका स्थानिकांच्या घरांना बसतोय। खोदकामासाठीच्या भूसुरुंगांमुळे घरांना तडे गेलेले आहेत, त्यामुळे घरं धोकादायक बनलेली आहेत। डहाणू हा हरित पट्टा असल्यानं खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट करण्यास बंदी आहे। ठाण्याचा हजारो टन कचरा भिवंडीमधील पडघानजीक असलेल्या आतकोटीमध्ये 86 एकर जमिनीवर टाकण्यास पालिकेनं परवानगी दिली, मात्र स्थानिकांनी याला विरोध केला असून यासाठी जनआंदोलन उभं राहिलं असून याला स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांनीही पाठिंबा दिलेला आहे। डम्पिंगमुळे इथल्या 20 गावांना त्रास होईल अशी माहिती स्थानिकांकडून दिली जाते।